दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होत असून धुळे मार्ग ही यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी धुळे जिल्ह्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय. भाजप अत्यंत कमजोर पक्ष असून आमचे लोक त्यांना आयात करावे लागताय. लोकसभेच्या निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेस भरघोस मतांनी विजयी होईल. आमच्याकडे सक्षम उमेदवार असून भाजप हा कमजोर पक्ष असल्याने ते दुसऱ्यांचे लोक चोरतात, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे. बीजेपी डाकू आहे का चोरतात म्हटलं ना, मला हे कळत नाही की किती कमजोर आहेत बीजेपीवाले. त्यांना आमच्या लोक आयात करावं लागतात. हा त्याचा अंदाज. आमचा जो 101 आहेत लोक, आम्ही नांदेडमध्ये पण काँग्रेस जिंकेल. आमच्याजवळ तसे सक्षम लोक आहेत. भाजप हे कमजोर पक्ष आहे म्हणून दुसऱ्याचे लोक चोरतात, आयात करतात, मोठे मोठे प्रलोभन देतात. साखर कारखान्याला कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांच्या नावाने पैसे काढलेत त्यांनी परवा बजेटमध्ये, आणि पैसे कोणाच्या घरात गेले? कारखानदार कोण होते त्यांचे फोटो आलेत ना सगळ्या पेपरला, तुमच्या टी व्हीला. त्याच्यामुळे तुम्ही त्याची फार काळजी करू नका. आमच्याजवळ सक्षम लोक आहेत. आमचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा काँग्रेसचा हे युद्ध जिंकेल. आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी काहीही केलं म्हणजे आदर्श चोरून गेला, आदर्शावर डाका मारला, आदर्शाला शिवा घातल्या लोकसभेमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आदर्शाला पाठवलं. ही सगळी नियत, त्यांच्या खोटी नियत आहे. त्यांचं कसं या देशामध्ये भ्रष्टाचारी लोकांना जमा करून सत्ता चालवण्याचं काम सुरू आहे. भाजपचा खरा चेहरा लोकांना स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका. कोण जाणार आहे येणार आहे त्याचा काही फरक पडत नाही कोणाला. विजयकुमार गावित यांचा व्हायरल झालेला ऑडिओबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की आचारसंहिता लागू द्या. आम्हाला चोरी करण्याची गरज नाही किंवा कारखानदारांना पैसे देण्याची देखील गरज नाही. आमच्याकडे संपूर्ण व्यवस्था तयार असून आमच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट आहे, असे सांगून नाना पटोले यांनी येणाऱ्या काही दिवसातच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत वर्तवलंय. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे.